पण ह्या गोष्टीवर पण आवर नाही घालता आला मला. मग आम्ही डायरेक्ट मग रजिस्टर मॅरेजच केलं. म्हणजे पुढं बघूया काय होतं ते ह्या उद्देशाने. बरं, हे तुमचं सुरू आहे हे घरी कळलं नव्हतं? नव्हतं. मग जेव्हा कळलं तेव्हा काय प्रतिक्रिया होती? कळलं जाऊ नये डायरेक्ट आम्ही रजिस्टर केलं आणि त्यानंतर 2 महिन्यानंतर आम्ही गेलो. म्हणजे घरात तसं कळलेलंच नव्हतं, आधी कळूच नव्हतं. ते ह्यांच्या घरात कळलं होतं थोडं तसं की असं आहे म्हणून, पण लग्न करतील डायरेक्ट असं त्यांना पण नव्हतं माहिती. रजिस्टर केल्यानंतर आम्ही 2 महिन्यानंतर गेलो घरी गेला. ही रजिस्टर केल्यानंतर ही याच्या घरी गेली. तुम्ही तुमच्या घरी अशी 2 महिने काढले आणि मग फायनली घरी कळलं कसं? नाही, आम्ही डायरेक्ट गेलोच ना 2 महिन्यानंतर. निघूनच गेले? निघूनच गेलो. म्हणजे घरी न सांगताच निघून गेलो. काय 12 वर्षापूर्वी परिस्थिती झाली असेल. आता मला घाम फुटायला लागलाय तो दिवस आठवून. म्हणजे आज दोन्ही घरांनी स्वीकारलंय, सगळं छान आहे. पण मग 5 वर्षानंतर असा काय दिवस आला की ज्याच्यामुळे सगळे तुम्ही एकत्र आले? ॲक्च्युली माझ्या बहिणीचं लग्न माझ्यानंतर झालं. एक वर्षाने तिचं लग्न झालं. मग त्यांच्या घरचे जे आहेत ना, त्यांनी म्हणजे लगेचच तिचं लग्न झाल्या मला भेटायला आणलं होतं आमच्या भाऊजींनी तिला. म्हणजे बहीण आहे, बहिणीनं म्हणजे जरी केलं असेल असं तरी इट्स ओके, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, आपण तुमच्या आईवडिलांना समजावूया वगैरे. त्यांच्या सासऱ्यांनी वगैरे आम्हाला म्हणजे असं खूप हे दिलं, विश्वास दिला. आणि ॲक्च्युली त्यांनीच आमच्या आईवडिलांना म्हणजे समजावून सांगितलं, आमच्या घरात सांगितलं. तिच्या घरचे, तिचे सासू सासरे, तिचे दीर नणंद सुद्धा तिच्या म्हणजे सगळ्यांनी, म्हणजे बहिणीच्या सगळ्या घरांनी तुम्हाला सगळ्या घरांनी सपोर्ट. पण आता सगळं व्यवस्थित आहे? हां. बरं, कधी म्हणजे तुम्हाला चुकीचं वागवतात का? होय, कधीच नाही. हां, कधीच नाही. काय कौतुक करताय केवढं. बरं 1 मिनिट, तुम्हाला ह्या कधी चुकीचं वागवतात? नाही, कधी तर जरा हट्टीपणा करते का? हा, बघितला. आता तो माझा स्वभाव आहे. त्या स्वभावाला काय करता येत नाही. असेच हसत राहा आणि हसण्याच्याच मुद्द्यावरती या अनेक गप्पा सुरू असताना पहिला खेळ कुठला येणार तो बघूया. घ्या एक खेळ कुठला बघूया. एक चिठ्ठी घ्या, कुठलीही घ्या, द्या बघूया खेळ कुठला आहे. लाकडी ठोकळ्यांचा मनोरा. या ठिकाणी मनोरा रचायचा, लाकडी ठोकळ्यांचा. 3 ठोकळ्यांचा मनोरा झाला की पहिलं 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला तुम्हाला 200 रुपयाचं बक्षीस मिळत जाणार. 3 टप्पे झाले की पहिलं बक्षीस. हां, वेळ सुरू झाली. $1000 रुपयाचं बक्षीस मिळालं अभिनव. $1200. $1200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. या 3 आव्हानं स्वीकारणार. 3 आव्हानं आहेत. अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ते ओळखायचं. हां, तयार आहात तुम्ही? घ्या बघू पहिलं काय आहे. मराठी चित्रपटाचं नाव, तुम्ही अभिनय करायचा आणि ह्यांनी ओळखायचं. घ्या. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट आहे. पुढची चिठ्ठी, पुढचं आव्हान. मराठी गाणं सगळ्यांनी ओळखायचं. गाणं आहे, गाणं. लगीन नवरी गाणं म्हणायला सुरुवातीला गाणं नीट म्हणा. 1 2 3 4. नवरी नटली, नवरी नटली, सुपारी फुटली. वर्डिंग सोडे चुकलेले आहेत, बट इट इज ओके. त्यांनी ओळखलं. सुपारीचा बिझनेस असतो. झी मराठीकडून ही भेट. थँक्यू.
तिसरं आव्हान, ही म्हण आहे आणि म्हण तुम्ही ओळखायची. हा, न ओठांची हालचाल करता. 1 2 3 ओठांची हालचाल नाही करायची. मला सांगा काय म्हण कुठली? बरोबर. तुम्ही कसं केला अभिनय? थेंबे म्हणजे पाण्याचं म्हणा. पण त्याच्यानंतर हे काय होतं? मला ते बाकी कळलं. थेंब, तळ. संशोधनाचा विषय आहे. उचला, जरा मदत करा. तुमच्यामुळेच मिळालंय. द्या त्यांना अभिनंदन. थँक्यू. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. बरं, आता मला सांगा तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. आहे असं त्याने राहावं, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून जे जसे आहेत तसं राहावं. एन्जॉयबल पर्सन. पहिली अपेक्षा पूर्ण करणार ना? चालूच आहे. चालूच आहे. दुसरी अपेक्षा? दुसरी, ही इज अ व्हेरी गुड फादर. आपल्या मुलावरती जास्त प्रेम करतात. म्हणजे माझ्याही पहिला आता तो आहे ऍक्च्युली त्यांच्यासाठी. त्यांनी तसंच त्याच्याबरोबर राहावं. प्रेम करावं हो. मुलं. Very good. आणि तिसरी? तिसरं, थोडंसं मिरचीचा व्यवसाय आहे ना, त्याच्यामुळे तापट स्वभाव आहे, तो थोडा कमी व्हायला पाहिजे. होऊन जाईल. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. सारखं सारखं फोन करून जे विचारते ना मला कुठं आहेस काय करायला ते तेवढं विचारू नकोस. हीच माझी 3 in 1 मध्ये अपेक्षा आहे ती. बरं, ही पहिली अपेक्षा आहे. सांगा काय हो? सारखं सारखं फोन करून विचारू नका कुठं आहेस. मला घाबरणार होतं म्हणजे नेमकं असं का विचारलं बायको आता मी कुठं आहे काय. नाही रे, त्याला भीती वाटते रिंग घेऊन फिरला तर. दुसरी अपेक्षा? दुसरी अपेक्षा, जेवण जसं करते व्हेज असेल नॉनव्हेज असेल माझ्यासाठी तसंच क्वालिटीमध्ये काय चेंज होता कामा नाही. हा अशी क्वालिटी असली तिची. नाही तर कधी राग काढायचं जास्ती तिखट टाकली जास्ती करायचं तसलं का नको. हां, कळलं. जेवण चांगलं करा. हो, नक्की. तिसरी अपेक्षा? लग्नाच्या आधी म्हणा ॲज अ फ्रेंड म्हणून माझ्यावर होती आणि अजून पण आम्ही ॲज अ फ्रेंड म्हणून जातो. नवरा बायको तर आम्ही आहेच. बाहेर गेला ॲज अ पार्टीला म्हणा ॲज अ फ्रेंड म्हणून आम्ही एकमेकांची चेष्टा बिष्टा. जरा माझ्याकडून चेष्टा जास्ती होती. त्याचे कंप्लेंट तेवढं कुठं जाता कामा नाहीत ही माझी रिक्वेस्ट आहे. म्हणजे जे काय असेल तर तिथल्या तिथं डबा करून ठेवा. कंप्लेंटला काही भरले तरी ऐकून घ्या. तर काय होतं जरा काय कंप्लेंट झाला लगेच फोन एक असतो. पप्पा आणि मम्मी 2च गोष्टी. बरं, आज धन्यवाद द्यायचे तर कुणाला देणार आणि क्षमा मागायची असेल तर आज कुणाची मागणार? कारण आज हा क्षण आहे व्यक्त होण्याचा. मी जर थँक्यू म्हणायचं असेल तर माझे इनलॉज, की सासूबाई धीर असतील त्यांनी मला सांभाळून व्यवस्थित घेतलं. भलेही दुसऱ्या कास्टमधून, बिकॉज जैनमध्ये थोडंसं कसं आहे की बाहेरच्या कास्टमधले आणि त्यात मराठा असेल जी नॉनव्हेज वगैरे खाणारे असतील तर ते थोडं मिक्स करून घ्यायला अवघड होतं. बट त्यांनी सगळ्यांनी अगदी छान मिळून मिसळून घेतलेलं आहे. आणि हो अगदीच. आणि सॉरी आईवडिलांना. ते आधीही मी म्हटलं आहे, बट आज माझ्याकडे एक आहे असा क्षण की मी सगळ्यांच्या समोर ही गोष्ट म्हणू शकते. तुम्ही? थँक्यू म्हणायला म्हटलं माझ्या सासऱ्यांनाच म्हणणार, सासू सासऱ्यांनी सगळ्या गोष्टीसाठी. सॉरी म्हणायला गेलं तर माझी आई माझे भाऊ या सगळ्यांना माझ्या परिवाराला. चला, सॉरी झालं, धन्यवाद झालं आणि आता क्षण आलाय तो सन्मानाचा. आज कुणाला मिस करताय? सासरे. तुम्ही? वडील माझे. हो. तुम्ही बोलायला लागले ना का जबाब नोंदवल्यासारखं सगळं सांगा. ते मी काय पंचनामा करायला आलोय का? किडकिड बघली, हसली आणि बाजूला पळाली. पण माझं काही लक्ष मी दिलं नाही नंतर. नाही, फार कशाला बघायचं ते खिडकीकडे? आपण नाही, आपण आपलं फार आपण कर्तव्य बजावायचं, हो की नाही?